नमस्कार बैलगाडी मालक. सालाबाद प्रमाणे या वर्षी अखंड नाम सप्ताह गंतराज ज्ञानेश्वर पारायणोत्सव आणि विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त तिसऱ्या पर्वातलं तिसरं भव्य दिव्य विठ्ठल केसरी ओपनचं मैदान 1 सप्टेंबर 2026 रोजी हिंद केसरी पेडगाव फाटी या ठिकाणी संपन्न होतोय. मौजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा. आपल्यासोबत या ठिकाणी पारायण मंडळ आहे. एकंदरीत थोडक्यात जाणून घ्यावं कसं किती वर्षाची परंपरा आहे आणि मैदान कशा निमित्त चालू केलेलं आहे आणि मैदानाचा आढावा आपण मैदानावरती जाणून घेणार आहोत. सर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर नमस्कार. नमस्कार. सर काय सांगाल किती वर्षाची परंपरा आपली पारायणाची आणि प्रत्येक वर्षी कोणत्या दिवशी पारायण या ठिकाणी उभं राहतं आपल्या गावामध्ये? आमच्या सातेवाडी गावामध्ये सालाबाद प्रमाणे या वर्षीही हे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा होत आहे. 50 वर्ष या सोहळ्याला सुरू झालेल्याला पूर्ण झालेली आहेत. आता 50 वर्षामध्ये जवळ 50 वर्षाहून 3 वर्ष आणखीन आणि 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या 50व्या वर्षापासून आमच्या या पारायण सोहळा यात्रा निमित्त विठ्ठल केसरी यात्रेनिमित्त आम्ही गाड्याचा अड्डा गाड्याच्या शर्यतीचा अड्डा भरवतो. अत्यंत मोठ्या दिमाखात असा हा अड्डा साजरा होत असतो आणि ह्या तालुक्यातून काय जिल्ह्यातून काय पूर्ण महाराष्ट्रातून या आमच्या अड्ड्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. आणि याच्यामध्ये आमचे ज्ञानेश्वरी मंडळ आणि या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि या ठिकाणचे सर्व लोक आहेत यांचा याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग असतो. आणि ह्या पारायण मंडळातर्फे हे एक अत्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्यासाठी प्रबोधनाचा हा एक कार्यभागच निर्माण केलेला आहे. आणि याशिवाय या ज्ञानेश्वरी मंडळातर्फे या गाड्याच्या अड्ड्याबरोबर या यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केले जातात आणि याला सुद्धा गावातील गावकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. नक्कीच मित्रांनो, बघा बैलगाडी मालकांना लक्षात घ्या. तर सातेवाडी म्हणलं की तुम्हाला माहिती 22चा दुसरा दिवस महाराष्ट्र केसरी सातेवाडीचं मैदान मोठं संपूर्ण होत असतं. तसंच आता हे गेल्या 3 वर्षापासून हे तिसरं पर्व आहे. विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त सातेवाडीकरांची परंपरा एक विठ्ठल रुक्मिणीचा म्हणजे पारायण सोहळ्यानिमित्त काहीतरी गावात कार्यक्रम असावे त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्याचबरोबर एक आपली बैलगाडी शर्यतीची परंपरा आणि इतिहास. प्रत्येक गावाला सातेवाडीचा सुद्धा इतिहास आहे. जवळजवळ 81 वर्षाची परंपरा आहे सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानाची. त्या अनुषंगानं अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त विठ्ठल केसरी या नावानं हे तिसऱ्या पर्वातलं तिसरं ओपनचं मैदान संपन्न होतंय येत्या 1 सप्टेंबर रोजी सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा पेडगाव फाटीवरती. आणि त्या अनुषंगानं थोडी ग्रामस्थांची माहिती घेतली. 51 वर्ष जवळपास हा सप्ताह चालू आहे पारायण आणि एकही वर्ष हा खंड नाही. म्हणजे प्रत्येक वर्षी नागपंचमी दिवशी सातेवाडी गावामध्ये पारायण उभं राहतं आणि ही मैदान 18 ऑगस्ट रोजी होणार होतं. परंतु आपल्या खटाव तालुक्यातली 2 पारंपरिक मैदानं कदमवाडी आणि शितोळेनगर ही 2 मैदानं पारंपरिक असल्यामुळं या यात्रा कमिटी आणि संघटना यांच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थ मंडळ आणि पारायण मंडळ सातेवाडी यांनी ही मैदान पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये घेतली. नाहीतर नियमानुसार हे पारायणाचं मैदान एकतर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी किंवा श्रावण महिना चालू झाला की पहिल्या दिवशी या दोन्हीपैकी एक दिवशी होतं. परंतु यावर्षी पुढे ढकलण्यात आलं पारंपरिक मैदानामुळे. त्यामुळे माझी बैलगाडी मालकांना विनंती, या ठिकाणी सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. आता तरुण वर्ग कमी आहेत कारण आता रानात वगैरे सगळी कामामुळे लोक आहेत. मुलाखतीत आपण बाकी जाणून घेणार आहोत परंतु गावातल्या लोकांची छोटीशी मुलाखत घ्यायची त्या अनुषंगानं. तर माझी विनंती असणार आहे बैलगाडी मालकांना, येथे 1 तारखेला ओपन मैदान आहे आणि या ओपन मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विठ्ठल केसरी तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान ओपनचं सातेवाडीकरांचं या मैदानाची शोभा वाढवायची. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण आज हिंद केसरी पेडगाव फाटीवरती दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ, यात्रा कमिटी, पारायण मंडळ सातेवाडीकर आणि आमचे मार्गदर्शक गुरुवार महाराष्ट्राचा बुलंदाबाद सुनील मोरे सरकार पेडगावकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 1 तारीख ओपन मैदानचं. संतोषराव नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना, हे किती पर्व आहे? पहिल्यांदा मी नमस्कार. रामकृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे पारायण भरतं. यावर्षी आम्ही म्हणजे बैलगाडीच्या शर्यतीचं हे 3रं वर्ष आहे.
आणि पहिल्या वर्षीपासून सुरुवात केली. पहिलं वर्ष झालं, दुसरं वर्ष झालं, ही तिसरं आहे. पहिल्या वर्षी काय झालं की गाड्या कमी आल्या, पण त्यातले खिशातले पैसे घालून आम्ही बक्षिसं दिली. हे तिसरं वर्ष आहे आणि हे पेडगाव फाटीवरती घेतलेलं मैदान आहे. आणि इथं सर्व गाडीवानांना एक विनंती आहे की तुम्हाला बैलगाडी मालकांना सांगायची गरज नाही की हे मैदान कसं आहे. ही पंढरीची नगरी असल्यागत हे मैदान आहे. आणि त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी या 1 सप्टेंबरला बैलगाडीच्या इथं आखाड्यात सगळ्यांनी आपली नाव नोंदणी करून घ्यावी असं मी सांगतो. बरं, तिसरं पर्व आता मैदानामध्ये काय ओळख वशिला पाहुणा ओळख? इथं तसलं काही चालणार नाही. पाहुणा रावळा ती घरी घरी जायचं, जेवायचं. इथं आखाड्यात बैलगाडीवरती कुठल्याही मालकावरती अन्याय होणार नाही. आणि रितसर काय असेल ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुकाच्या वतीनं हे मैदान होणार आहे. त्यामुळं कोणीही शंका मनात घेऊ नये. आणि इथं मोरे सरकार आहेत, गणेश तांबे तुम्ही आहात, हे तुमच्या आधिपत्याखाली आणि विठ्ठल रुक्मिणी मंडळाचे अध्यक्ष हनुमंत कोळेकर, मधुमाला सांस्कृतिक भवनचे मालक यांच्या आधिपत्याखाली हे मैदान होणार आहे. तरी प्रत्येक बैलगाडी मालकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. नक्कीच मित्रांनो, तर आता आपण मोरे सरकारांच्याकडून बाकीची माहिती घेऊ. मोरे सरकारांच्याकडून मैदानाची. सरकार नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता सातेवाडी पेडगाव पहिल्यापासून म्हणजे शिवदळीच आहे आणि 1 तारखेला ओपनचं मैदान आहे विठ्ठल केसरीचं. काय सांगाल, कारण हे मैदान श्रावण महिन्यात असतं, परंतु या महिन्यात थोडं ढकललेलं आहे. थोडक्यात त्याबद्दल काय सांगाल आणि बैलगाडी मालकांना मैदानासंदर्भात काय सांगाल? बैलगाडी मालकांना एवढंच सांगू इच्छितो की सालाबाद प्रमाणे याही वर्षी या मैदानाचं नियोजन केलेलं आहे. श्री विठ्ठल केसरी पर्व तिसऱ्या पर्वाचं हे मैदान आता पारायण 16 चालू आहे. आणि दरवर्षी ह्याच टायमिंगला म्हणजे थोडंसं आधी 1-2-4 दिवस आधी मैदान भरत होतं, परंतु आपलं कदमवाडीकरांचं मैदान याच तारखेला आलं. त्याच्यामुळे कदमवाडी ग्रामस्थांनी विनंती केली की थोडंसं 40 वर्षाची आमची परंपरा आहे, तुमची 3 वर्षाची परंपरा आहे, आमच्यासाठी तुम्ही थोडंसं ऍडजस्टमेंट करा. मग परत समस्त ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटीने थोडासा विचार केला आणि 4 दिवस मैदान पुढे ढकललं आणि त्याची तारीख आता 1 तारखेला हे मैदान संपन्न होत आहे. सरकार काय सांगाल आता? पेडगाव फाटी म्हटलं की डोळ्यासमोर येतं पहिल्यांदा 21 जून आणि त्यानंतर बाकीची मैदान, परंतु आता फाटी संदर्भात काय सांगाल आणि बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल 1 तारखेसाठी? बैलगाडी मालक इतका आता हुशार झालेला आहे की फाटी बघूनच मैदानात पळायसाठी जात असतोय. कारण ज्या बैलाच्या जीवावरती त्यांचं नाव होतं त्या बैलाचे कुठल्याही प्रकारे त्यांना अपघात होणे, कुठं काय दुखापत होणे याची बैलगाडी मालक जबाबदारी घेत असतो. आणि हे मैदान ह्या फाटीवरती संपन्न होतं. या फाटीची ओळखच आहे की महाराष्ट्रातली टॉपची फाटी म्हणून या फाटीकडे पाहिलं जात आहे. नक्कीच. सरकार आता ओपन साठी पल्ला किती असणार आहे पेडगाव फाटीला? नाही, ओपन साठी आता पल्ला आपला 950 फूट पल्ला आहे, त्याच्यामुळे 950 फूट पल्ला राहील. नक्कीच. दुसरी गोष्ट, सरकार आता ऑनलाईन नोंदी संदर्भात काय बैलगाडी मालकांना सांगाल? ऑनलाईन नाव नोंदणी उद्याच्याला 25 तारखेपासून नाव नोंदणी चालू होते. आणि या मैदानासाठी पहिलं बक्षीस आहे 91,000, 2ला 71, 3ला 51, 4ला 41, 5ला 31, 6ला 21 आणि 7ला 11. आणि क्वार्टर फायनल पात्र बैलगाडी मालकांना प्रत्येकी 2,000 रुपये देऊन या ठिकाणी सन्मान त्यांचाही केला जाणार आहे. सुंदर असं मैदानाचं नियोजन आहे. बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी बहुसंख्येने उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा. बघा मित्रांनो, लक्षात घ्या आता मोरे सरकारने माहिती दिली फाटीबद्दल, मैदान कसं होणार आहे. सरकार आता जातचा एक शेवटचा प्रश्न, परंपरा चालू झाली विठ्ठल रुक्मिणी 3रं वर्ष आहे, जसं तुम्ही म्हणत असता बैलगाडी मालकांना यात्रेची किंवा हे जे मैदान खेळा त्याबद्दल काय सांगाल आता? कारण सातेवाडीला आता एक जानुबाईचं मैदान होत असतं वर्षात आणि आता हे एक नवीन परंपरा 3रं वर्ष आहे विठ्ठल केसरी, त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल जातचं आता? नाही, थोडक्यात मी अखंड महाराष्ट्रातील आयोजकांना एक नम्रतेची विनंती करू इच्छितो की जी जुनी परंपरेची मैदान आहेत ती मैदानं तशीच चालू आहेत, म्हणून ही बैलगाडी शर्यत टिकलेली आहे. आता त्यातच या ठिकाणी नवीन आयोजक उतरलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी या मैदानांची परंपरा चालू केली आहे. फक्त थोडंसं तुम्ही ऍडजस्टमेंट करून घ्या, जेणेकरून तुम्हालाही त्रास होणे किंवा ह्या आयोजकांना सुद्धा त्रास होणे, यासाठी थोडंसं ऍडजस्टमेंट करा आणि मैदानाचं आपण नियोजन करा. कारण मैदानाचे नियोजन झाल्यानंतर आता बैलगाड्यांची संख्या पाहता अफाट झालेली आहे. एका दिवशी जरी 4 मैदानं जरी म्हणलं तरी 4 मैदानात 500 जरी गाडी धरली तर 2,000 गाडी जमते. त्यामुळे थोडंसं तरी पण ऍडजस्टमेंट करा. जिथं गाड्या जास्त जमतील त्यावेळेला मैदानाला रंग येतो, रूप येतं आणि मैदानाची चर्चा होते. त्यामुळे थोडंसं सर्वांनी ऍडजस्टमेंट करा, एकमेकाला सहाय्य करा, सहकार्य करा.
एवढीच अपेक्षा आहे. नक्कीच. माझी जाता बैलगाडी मालकांना विनंती, ओपन मैदान 1 सप्टेंबर 2026 सातेवाडीकरांचं विठ्ठल केसरी मैदान पेडगाव फाटीवरती संपन्न होते आणि या मैदानाची ऑनलाईन नोंद परवा दिवशी दिनांक 25 तारखेपासून सुरू होते. तरी माझी बैलगाडी मालकांना विनंती, आपण वेळेत ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ सातेवाडीकरांना सहाय्य करा. कुठल्या आपण बळी पडणार, काय अडचण आल्यास आपल्याला या ठिकाणी योग्य ती माहिती दिली जाईल. पेडगाव फाटीवरती 1 सप्टेंबरला ओपनचं मैदान आहे. मोठ्या संख्येने उपस्थित या मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावाने चांगलं, जानूबाईच्या नावाने चांगलं. हे तिसरं पर्व आहे. तिसऱ्या पर्वात सुद्धा पहिल्यांदा ओपन, दुसऱ्यांदा ओपन आणि आता सुद्धा ओपन, आणि इथून पुढे ओपनचीच मैदानं या आयोजकांच्या वतीने घेतली जाणार आहेत. अशी मैदानं खरोखर काळाची गरज. आता ओपनची मैदानाची संख्या तुम्ही पाहिली, या महिन्यात माझ्या मते 4च मैदानं झालीत ओपनची. हो, ओपनची मैदानं व्हावी, ओपनच्या बैलगाडी मालकांना कुठेतरी खेळण्यासाठी संधी मिळावी, यासाठी परत एकदा मी आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आवाहन करतो की ओपनचं मैदान या महिन्यातलं, म्हणजे पुढल्या महिन्यातलं 1 तारखेचं पहिलं मैदान लागतंय आणि त्या मैदानासाठी सगळ्यांनी उपस्थित राहा. नक्कीच. तर धन्यवाद सरकार, आणि माझी विनंती पुन्हा एकदा लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा. धन्यवाद. जय बाळूमामा.